सो हॅलो एव्हरीवन, आज आपण स्टार्ट करत आहे माझा पहिला ब्लॉग. जय भीम, सत श्री अकाल, नमस्कार तुमच्या सर्वांना, तुमचा लाडका जयेश. ब्लॉग शूट करत आहे ITI मानकुरमधला. आम्ही लोक चाललो आहे आज एक्झिबिशनसाठी आणि खूप एन्जॉय करणार आहे. तुम्हाला थोड्या वेळानंतर सर्वच दाखवणार आहे. फक्त थोड्या वेळाची बात आहे. आता जातो पहिला आणि फ्रेश होतो. ओके, मी आता झालो आहे फ्रेश. आता आम्ही लोक चाललो आहे एक्झिबिशन बघायला. गोवंडी स्टेशनला जस्ट नाव आता आम्ही लोक पोचलो आहे. वेळ होईल त्यासाठी आम्ही लोक फटाफट निघतो आहे. माझा मित्र. मॉर्निंगच्या टायमिंग खूप गर्दी असते ट्रेनला, म्हणून मी थोड्या वेळासाठी थांबलो आणि वेट करत होतो की दुसरी ट्रेन कधी येईल, पण मला समजलं नाही. वेट करून करून खूप मला कंटाळा आलेला, म्हणून मी थोडं चेक करत होतो कॅमेरा क्लिअरिटी कशी येते. ओके, छान दिसतं. ब्लॉग शूट करताना आला कारण खूप रश होती ट्रेनमध्ये. कुर्ल्याला पोचलो, थोडा शूट केलं आणि आता मी जाणार आहे याच्या पुढे. आता बघूया आपण, चला रिटर्न स्टार्ट करतो. आता चाललो आहे कुर्ल्यामध्ये. मी आणि राजेश पोचलो आहे. थोडं आता आम्ही लोक ट्रेनमध्ये चढून आता चाललो आहे. कुर्ल्यावरून ट्रेन पकडलेली आहे. दिवसानंतर मी ट्रेनमध्ये चढलो ते मला खूप आनंदी वाटत होतं. म्हणून मी राजेशला बोलले की भाऊ थोडं माझं एक व्हिडिओ रेकॉर्ड कर, आपण जाऊया आता लवकरात लवकर. की खूप मला वेळ झालेला होता, म्हणून राजेशला बोलत होतो भाऊ फटाफट चल. जस्ट आता मी पोचलो आहे मानपूर ITI. आम्ही लोक आले मुलुंडला. एक्झिबिशन बघायसाठी येणार होतो, हे तुम्हाला सांगितलेलं होतं. आता मी एक्झिबिशन तुम्हाला दाखवणार आहे. आता जस्ट मी आता पोचलेलो आहे एक्झिबिशनसाठी चेक करायला. आणि माझे मित्र पण आहेत, हे ज्युनियर आहेत आणि हे माझा मित्र सिनियर आहे. आता पुढचं दाखवतो. जस्ट मी आता एंटर करत आहे मुलुंड ITIमध्ये. हे सर्व माझे मित्र उभे आहेत. ज्युनियर आहे, सिनियर आहे, मानपूर ITI विभागमधून आलेले आहेत आम्ही सर्व. आणि आता आतमध्ये एक्झिबिशन रूममध्ये मी आता पोचलेलो आहे. आता एक्झिबिशन आता आपण सर्व बघायला जाणार आहे. सर्वांना आता एक्झिबिशन दाखवणार आहे. एक्झिबिशनमध्ये आता एंटर केलेलं आहे. आतमध्ये चाललो आहे मी फटाफट. टाईम जास्ती आपल्याला वेस्ट नाही करायचं आहे, कारण आपल्याला फटाफट पूर्ण एक्झिबिशन बघून लवकरात लवकर निघायचं आहे. मॅम पण बोलल्यात प्रेझेंटी लावायचे. फास्ट चाललं आहे आपलं. फटाफट चल चल जयेश चल. जस्ट आता मी एंटर केलं आतमध्ये. मला सगळं माझे मॅम दिसते. हे मानपूर ITIचे आहे. हे आमचे क्लास टीचर आहे आणि हा माझा मित्र यश आहे. आमच्या टीमने सुद्धा याच्यामध्ये पार्टिसिपेट केलेले आहे. सेन्सर प्लस बझर या दोघांना कंबाईन करून खूप छान लिहिलेली आहे. परत इंट्रोडक्शन खूप छान लिहिलेलं आहे यशने. परत हा जो माझा दुसरा मित्र आहे, मी सुद्धा इतकं छान मेहनत घेतली. मी त्याची मेहनत बघून बोलू नाही शकत की भाऊ तू एवढं चांगलं मेटलला आकार देऊ शकतो. खूप छान भूषण एकदम मस्त तुम्ही केलेलं आहे. त्यामधून सुद्धा खूप विद्यार्थी आले होते, यांनी सुद्धा बनवलेलं आहे. फर्निचरचं केलेलं आहे, यांनी टेबल बनवलेलं आहे. आणि हे जे बसलेले आहेत माझे मित्र खूप छान यांनी बनवलेलं आहे. जितने क्लॅप स्विच बनवलं ना भाऊ, खूप ऑसम यार भाव यार, मस्त भाव. आता दाखवतील कसं चालू. हे बघा, हे चालू होतं, हे बंद पण होतं क्लॅप केल्यावरती. खूप छान बनवलं भाऊ. मेसेज बोर्ड हे पण खूप छान आहे. पण मोहे जे युनिक जे तुम्ही लोकांनी आणलं ना भाव यार, हे काहीतरी युनिक होतं, एकदम न्यू आहे भाऊ. जे सोलर पॅनलवरती ज्या साईडला ऊन असेल त्या साईडला सोलर पॅनल फिरणार बघा. तिथला बघा, खूप छान बनवलेलं आहे यांनी. खूप इनडोर आउटडोरलाही हवा वाहते. चांदेवली ITIमधून सुद्धा विद्यार्थी आले, ते इंट्रोडक्शन देणार आहे. ऑटोमॅटिक स्पीड आहे. त्याच्यामध्ये आम्ही सर्किट लावलेलं आहे. या सर्किटमध्ये एक ट्रान्झिस्टरचा यूज केला, ट्रान्झिस्टर एक रेझिस्टन्सचा यूज केला आणि एक LDR सेन्सर आहे. या सेन्सरवर जर डार्कनेस येईल ना, अंधार पडेल ना, ऑटोमॅटिकली सगळं लागून जातं. आपली मेन म्हणजे एनर्जी सेव्ह होईल. आणि तिकडे आपला युवा पॉवर यूज होतो ना, तिकडे जाऊन चालू करा बंद करा, त्याचं काहीच नाही. ही जी पूर्ण शीट बनवलेली आहे, खूप छान लायटिंग केली आहे मित्रांनी. खूप टाईम द्यावा लागतो याच्यासाठी तर लाईक तर पाहिजेच ना भाऊ. एक्झिबिशन आता संपलेलं आहे. आता आपण सर्व बघून झालं एक्झिबिशन बघून. तर आता आमच्या लोकांचं झालं आहे. आता आम्ही लोक थकलो आहे. आता